संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा। पशूंच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, शेतकरी हळूहळू दुग्ध व्यवसायापासून दूर। कागल तालुक्यामध्ये अत्याधुनिक उपचार हे पशूंना मिळत नाहीत। एखाद्या जनावराने धातू खाल्ला, जनावराच्या पोटामध्ये गंभीर आजार असेल तर त्याला उपचार करण्यासाठी कोल्हापूरला किंवा मिरजेला घेऊन जावे लागते। कारण तपासणीसाठी सोनोग्राफी किंवा एक्सरे मशीन हा कागल तालुक्यामध्ये कुठेही उपलब्ध नाही। त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंडही बसतो आणि जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे। पशुपालनामध्ये तोटा जास्त असल्यामुळे शेतकरी आज हळूहळू या व्यवसायापासून दूर होत आहे। पशूंना अत्याधुनिक उपचार पद्धती ही कागल तालुक्यामध्ये उपलब्ध व्हावी अशी शेतकऱ्यांच्याकडून मागणी होत आहे। कागल तालुक्यामध्ये एक्सरे मशीन किंवा सोनोग्राफी व्हावी ह्यासाठी जे काय उपलब्ध लागेल ते करून द्यावे अशी शेतकरी वर्गातून मागणी। माझा एक गोठा आहे, माझ्या म्हशी जवळजवळ 1.5 लाखाच्या म्हशी आहेत। पण मसराला काय जनावरांना दुर्मिळ आजार झाल्यास किंवा मोळा खिळा पोटात गेल्यास यांच्या दुर्गम आजारामुळे त्यांच्या आजाराची क्षमता वाढवून मस दगावण्याची शक्यता असते। याच्यासाठी आजारी पडल्यास सोनोग्राफीची गरज असते। ही सोनोग्राफी किंवा एक्सरे हे कागलमध्ये एवढं मोठं असून कागलमध्ये कुणीही लक्ष देत नाही। कागलात अजिबात त्याची सुविधा नाही। म्हैस घेऊन मिरज किंवा कोल्हापूरला जाण्याची गरज आहे। याच्यामुळं काय होतं आहे, शेतकऱ्याला एक भुर्दंड आहे। आधीच दूध धंदा शेतकऱ्याला परवडत नाही, शेतकऱ्याला दर नाही दुधाला, हमी भाव नाही दुधाला। याच्यामुळं शेतकरी आधी अंतर्भट्टात आहे। याच्यामुळे एखादी म्हस दगावल्यास याला शेतकरी कायम डबऱ्यात आधीच डबऱ्यात आहे, आणखीन डबऱ्यात जाऊ शकतो। याच्यामुळं शासनाने इकडे लक्ष द्यायला पाहिजे। कागल तालुक्यातील राजकीय पुढारी इकडे कुणीही लक्ष देत नाही आणि याच्यामुळं शेतकरी परत आणि डबऱ्यात जाण्याची शक्यता आहे। तरी कागल तालुक्याला सोनोग्राफी किंवा एक्सरे मशीन आता सध्या गरजेचं आहे, हे शेतकऱ्याला देणे गरजेचं आहे। म्हणजे जी सोय होणे गरजेचं आहे कागल तालुक्यात, कुठेही नाही कागल तालुक्यात, कोल्हापूर किंवा मिरजला जाण्याची गरज आहे। ठीक आहे।